मित्रांनो, सध्याला पावसानं महाराष्ट्राला चांगलं झोडपले. नेहमी कोरडा दुष्काळात असलेला मराठवाडा यंदाला सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा लागतो की काय असं वाटते. नांदेड, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव, संभाजीनगर यासारख्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी खूप प्रमाणात झाली आहे. ढगफुटीमुळे गावागावामध्ये पाणी शिरले आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांना, त्यांच्या मेहनतीवरती अक्षरशः पाणी फिरले. महाराष्ट्रामध्ये एका दिवसात 122 तालुके अतिवृष्टीने झोडपले. 3600 गावं पाण्याखाली आहेत. याचा सर्वाधिक फटका हा धाराशिव जिल्ह्याला बसलाय. तिथे 3.25 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचं नुकसान झालंय. सरकारनं मदत म्हणून 2215 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलंय. यामध्ये हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव यासारख्या नुकसानग्रस्त जिल्ह्यांना 922 कोटीचं पॅकेज दिलंय आणि ही सगळी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 5 ते 6 दिवसात येईल अशी आशा आहे. मित्रांनो, सरकार तर मदत करेलच, पण तुम्ही सुद्धा गरजू शेतकऱ्यांना मदत करा हीच माझ्याकडून विनंती आहे. आणि हा व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत शेअर करा, यामुळे शेतकऱ्यांची काय स्थिती आहे ही त्यांना कळेल.